यस. आज आपण बघणार आहे 12वी सायन्सचा केमिस्ट्री मधला अल्कोहोल आणि अल्कोहोल मधला केमिकल रिॲक्शन. फक्त 5 ते 7 मिनिटात द्या. 7 मिनिटात 10 ते 11 केमिकल रिॲक्शन 7 मिनिटात क्लिअर होतील. आयुष्यभर बघायची गरज नाही. एवढं सोपं आहे. बघा काय कशाचे रिॲक्शन आहे? केमिकल रिॲक्शन. मग इथं काय लिहिलंय? अल्कोहोल. अल्कोहोलचे केमिकल रिॲक्शन आहेत ना, म्हणजे काय लिहिणार? अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, प्रोपाइल अल्कोहोल, ब्युटाइल अल्कोहोल अँड सो ऑन. काय? मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, एन प्रोपाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, काही घ्या. फक्त काय आहे इथं? अल्कोहोल. आता इथं लक्षात काय ठेवायचं? केमिकल रिॲक्शनची 11 नावं. कसे लक्षात ठेवायचं? ऍक्शन ऑफ HCl, HBr, HI, PCl3, PCl5, SOCl2, मेटल PCl5, मेटल सोडियम, मेटल पोटॅशियम, अल्युमिनियम, अल्युमिना आणि H2SO4. काय म्हणलं बघा? HCl, HBr, HI 3 झाले. PCl3, PBr3, PI3, PCl5. पुन्हा मेटल सोडियम, मेटल पोटॅशियम, मेटल अल्युमिनियम, अल्युमिना अँड H2SO4. नाव लक्षात आले का? बघा काय? HCl, HBr, HI, PCl3, PBr3, PI3, PCl5, मेटल सोडियम, मेटल पोटॅशियम, मेटल अल्युमिनियम, अल्युमिना आणि H2SO4. आता इथं काय लक्षात ठेवायचं तेवढं बघा, म्हणजे लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं बघा? OH. इथं निगेटिव्ह कोण आहे तुमचा? OH. निगेटिव्ह कोण आहे? OH. बघा इथं निगेटिव्ह कोण आहे तुमचा? OH. आणि OH इज रिप्लेस्ड बाय Cl. OH इज रिप्लेस्ड बाय Br. OH इज रिप्लेस्ड बाय I. OH इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. OH इज रिप्लेस्ड बाय Br. OH इज रिप्लेस्ड बाय I. OH इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. निगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय निगेटिव्ह. काय? निगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय निगेटिव्ह. आता कोण निगेटिव्ह कोण पॉझिटिव्ह कसं कळतं ते एकदा बघा. समजा HCl, H प्लस Cl मायनस, म्हणून ह्या OH काढून क्लोरीन टाका. HBr आला, H प्लस Br मायनस, OH इज रिप्लेस्ड बाय Br. HI आला तर H प्लस I मायनस, OH इज रिप्लेस्ड बाय आयोडीन. कळलं? आता नेक्स्ट PCl3 बघा. PCl3, PBr3, PI3 आणि PCl5. यात क्लोरीन निगेटिव्ह, ब्रोमीन निगेटिव्ह, आयोडीन निगेटिव्ह, क्लोरीन निगेटिव्ह. OH इज रिप्लेस्ड बाय Cl, OH इज रिप्लेस्ड बाय Br, OH इज रिप्लेस्ड बाय I, OH इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन. नक्की कळालं? बघा HCl, OH काढून Cl टाका. HBr, OH काढून Br टाका. HI, OH काढून I टाका. OH काढून क्लोरीन टाका. HBr, PBr3, OH काढून Br टाका. PI3, OH काढून I टाका. OH काढून Cl टाका. आणि इथं Na पॉझिटिव्ह, K पॉझिटिव्ह, हायड्रोजन काढून पोटॅशियम किंवा सोडियम टाका. आणि इथं अल्युमिनियम पॉझिटिव्ह मेटल आहे, हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अल्युमिनियम. आणि इथं अल्युमिना करताना अल्किन करायचं. काय करायचं? अल्किन. राईट. बघा आता काय करतोय आपण. इथं काय तुमचा नेहमीचा बघा CH3CH2 आणि OH काढून क्लोरीन प्लस हा OH काढून क्लोरीन टाकला म्हणजे OH आणि H2O. नक्की कळालं? नीट बघा. आता इथं पण बघा OH काढून काय टाका? Br टाका. CH3CH2 Br प्लस काय टाकला बघा? Br टाकला. म्हणजे काय राहिला? हा हायड्रोजन आणि OH, H2O. Here OH is replaced by I. CH3CH2I plus H2O. आता इथं OH is replaced by Cl म्हणजे CH3CH2Cl. नीट बघा. पण मॉलिक्यूल किती आहेत?
3 PCl3 PbR3 PI3 ला इथे किती मॉलिक्युल घ्यायचे 3 किती घ्यायचे 3 इथं 3 घेतलं की इथं किती आले 3 म्हणजे 3 OH काढले 3 क्लोरीन टाकले आणि राहिला मग हा P OH थ्राइस इथं पण अल्कोहोल मधला OH रिप्लेस राहा Br 3 CH3 CH2 Br प्लस POH थ्राइस इथं पण OH इज रिप्लेस बाय I 3 CH3 CH2I प्लस POH थ्राइस बरोबर इथं OH इज रिप्लेस बाय PCl5 बघा PCl3 PbR3 PI3 लाच इथं 3 मॉलिक्युल घ्यायचे बाकीच्याला एकच मॉलिक्युल घ्यायचा हे विसरायचं नाही PCl5 आता एकच मॉलिक्युल वापरायचा नीट बघा CH3 CH2 आणि OH इज रिप्लेस बाय क्लोरीन प्लस हा P बरोबर हितला O POCl3 बघा एक फॉस्फरस एक ऑक्सिजन क्लोरीन आता इथे क्लोरीन वापरला इथं 3 क्लोरीन गेले म्हणजे टोटल 4 क्लोरीन झाले आपला क्लोरीन इथं किती आहे 5 म्हणजे अजून एक क्लोरीन राहिला H आणि इथला हायड्रोजन HCl नक्की कळाला आता इथं Na काय पॉझिटिव्ह पोटॅशियम काय पॉझिटिव्ह म्हणजे इथं हायड्रोजन पॉझिटिव्ह OH निगेटिव्ह नाही काढायचा आता हायड्रोजन पॉझिटिव्ह हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय सोडियम म्हणजे काय होईल CH3 CH2O इथपर्यंत आणि H काढून Na टाका H काढून Na टाका आता Na किती आहे H काढून Na टाका म्हणजे H काढला पण एकटा हायड्रोजन लिहिता येईल का आपल्याला नाही लिहिणार आहे H2 लिहायला लागेल बरोबर मग त्यासाठी इथं किती मॉलिक्युल घ्यायचे 2 इथं Na किती घ्यायचे 2 त्यामुळे इथं किती आले 2 नक्की कळालं नेक्स्ट बघा अल्युमिनियम आता अल्युमिनियम पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण अल्युमिनियमचा किती पॉझिटिव्ह चार्ज आहे बघा अल्युमिनियम म्हणलं की +3 पॉझिटिव्ह चार्ज आहे बरोबर म्हणजे आणि इथं OH म्हणजे हायड्रोजन एक आहे मग तुम्हाला काय करायला लागेल इथं हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय अल्युमिनियम म्हणजे किती आले CH3 CH2 OAL पता अल्युमिनियम आणि इथं अल्युमिनियमचा चार्ज किती आहे तुमचा +3 पण अल्काल ग्रुपचा एक चार्ज आहे म्हणजे इथं थ्राइस कळलं पण इथं अल्युमिनियम हे किती घ्यायचे टाईस म्हणजे 6 मॉलिक्युल म्हणजे इथं 6 मॉलिक्युल अल्युमिनियम किती 2 झाले 10 नक्की कळालं आणि आता बघा अल्युमिना मध्ये काय होतं इथला OH रिप्लेस होतो आणि शेजारच्या कार्बन मधला हायड्रोजन आणि अल्किन तयार होतं म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 काय झालं अल्किन इथला OH आणि इथला OH आणि H काय राहिला H2O म्हणजे अल्युमिना बरोबर रिॲक्शन होत असताना एक OH आणि शेजारच्या कार्बन मधला हायड्रोजन H2O लिमिट होतो आणि तिथं डबल बॉन्ड येतो म्हणजेच अल्किन म्हणजे इथीन तयार झाला नक्की लक्षात आलं आता H2SO4 चे रिॲक्शन नीट समजून घ्या H2SO4 चे स्वतंत्र रिॲक्शन दाखवतो ह्या अगदीवर एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा आपण ह्या अल्कोहोलच्या केमिकल रिॲक्शन बघतोय बरोबर पहिले नाव लक्षात ठेवायची काय HCl HBr HI PCl3 PbR3 PI3 PCl5 नंतर मेटल सोडियम मेटल पोटॅशियम मेटल अल्युमिनियम अल्युमिना आणि H2SO4 कळालं 11 केमिकल रिॲक्शन झाल्या कशाच्या अल्कोहोलच्या HCl HBr HI PCl3 PbR3 PI3 PCl5 मेटल सोडियम मेटल पोटॅशियम मेटल अल्युमिनियम अल्युमिना आणि H2SO4 आणि
ह्या 8 रिॲक्शनला काय करायचं बघा, 1 2 3 4 5 6 7 ह्या 7 रिॲक्शन मध्ये OH इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. बरोबर. या 3 रिॲक्शन मध्ये बघा, मेटल सोडियम, मेटल पोटॅशियम आणि मेटल अल्युमिनियम. इथं हायड्रोजन मेटल पॉझिटिव्ह, इथं हायड्रोजन पॉझिटिव्ह. हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय Na, K किंवा अल्युमिनियम. आणि H2SO4 ला काय करायचं, अल्युमिनियमला काय करायचं, एक OH शेजारच्या कार्बन मधला हायड्रोजन काढला आणि तिथं डबल बॉन्ड म्हणजे अल्किन तयार होतं. आता आपल्याला बघायचं H2SO4 त्याची स्वतंत्र रिॲक्शन लिहितो. काय बघा, ऍक्शन ऑफ H2SO4 ह्याच्या वेगवेगळ्या टेम्परेचरला ऍट 413 केल्विन आणि ऍट 623 केल्विन टेम्परेचर बदललं की प्रॉडक्ट बदलतोय. काय प्रॉडक्ट होतोय ऍट 413 ला बघा, मी काय करतोय, C2H5OH. बरोबर. असे किती मॉलिक्यूल घेतले, 2. आणि त्याची रिॲक्शन कुणाबरोबर केली, H2SO4. बरोबर. आता हे रिॲक्शन कशी होते ती लक्षात ठेवा बघा, C2H5OH दुसरा मॉलिक्यूल पण OHC2H5. आता इथं बघा, हा अल्काइल ग्रुप, हा ऑक्सिजन आणि हा C2H5. म्हणजे काय तयार झालं, C2H5OC2H5. 2 अल्काइल ग्रुप आणि ऑक्सिजन एकत्र केले आणि हा H2O इलिमिनेट झाला. म्हणजे काय तयार झालं, इतर. काय तयार झालं, इतर. कसा, C2H5O C2H5 डाय इथाल इतर प्लस H2O. म्हणजेच 413 केल्विनला इथर तयार होतं. नेक्स्ट, ॲट 623 केल्विन बघा, पुन्हा घेतो आपण C2H5OH. C2H5OH म्हणजे CS3CH2OH. बरोबर. इथं 413 केल्विन आणि 623 केल्विन. इथं काय होतं, हा OH शेजारच्या कार्बन मधला हायड्रोजन इलिमिनेट होतो आणि काय तयार होतं, CH2 डबल बॉन्ड CH2. आणि हा OH तिथला काढलेला हायड्रोजन H2O. म्हणजे काय तयार होतं, अल्कीन. काय तयार होतं, अल्कीन. बघा, H2SO4च्या 2 रिॲक्शन ॲट 413 आणि 623. इथं मात्र इतर तयार होतं आणि इथं अल्कीन तयार होतं. बघा कशा लक्षात राहिलं, किती सोपं आहे बघा बरं. फक्त मनापासून करा आणि डाऊट आला की विचारा. फक्त काय करायचं, लाईक आणि सबस्क्राईब. काय, लाईक आणि सबस्क्राईब. ओके.